बघू शकता तुम्ही किती प्रेशरने पेट्रोल पडू राहिले नाही का ते हो त्याच्या छिद्रामधून एवढंच ओल होतं पण कसं लिकेज झालंय ते. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू आवर न्यू ब्लॉग विथ युअर सेम ब्रदर, सेम भाऊ आणि सेम आता काय दुसरं याच्यामध्ये काय बोलतात मला आता आठवण आहे नाही का. नेमकी मी शूटिंग करताना विसरतो. तर मग आज बुधवार आहे नाही का, आपण चाललोय कॉलेजला. जर काम आहे कॉलेजमध्ये नाही का, त्याच्यामध्ये बघू शकता सकाळी सकाळी पाऊस पडतोय कसं भरभर चालू झाली आहे. आता याच्यामध्ये कॅमेरामध्ये नेमकी दिसत नाही का, कारण ते छोटे थेंब आहे. तर मग जाऊ आता कॉलेजला, थोडं लेट जाऊ आहे जरा आपलं टीचर लोकांचं काम. तर मग जाऊ, सांगतो कसं झालं, काम झालं की नाही का कसं काय. चला भेटूया गाईज. फायनली आलो आता कॉलेजवरून, जरा काम होतं. मग पुढं कॉलेजच्या बाहेर गेलो तर आम्ही काय पेट्रोलच्या टँकरच लीक झालं नाही का, ते स्पीड ब्रेकरपाशी. तुम्हाला दाखवतो त्याचे क्लिप बिप घेतले, ते पण दाखवतो तुम्हाला. पार्ले पब्लिक ॲम्ब्युलन्स आलत्या 2, त्याच्यानंतर कोण आलं फायर ब्रिगेड आलती. राहत होता फुल. नंतर लोटत नाही आला त्याला आपलं तिथं पुढं थोडं वेळ होतं दुपारपर्यंत. सकाळी आय थिंक सो लिकेज झालता 10-1 वाजता. आणि त्याच्यानंतर आता आपलं नेऊन घेतलं असेल नाही का, नेला असेल. आपण आला तर कॉलेजवरती घेतलं थोडा क्लिपा, दाखवतो तुम्हाला कसं लीक झालं ते बघा. चालतंय गाईज, कॉलेजच्या बाहेर आलतो, सगळं काम बिम करून बघतो तर काय पेट्रोलचं टँकरच लिकेज होतं. बघा किती प्रेशरने पेट्रोल पडतंय बाहेर नाही का. नेमकी ते होल छोटं आहे पण प्रेशर किती जास्त आहे ते नाही का. आणि ते पण रिस्की आहे. आणि नेमकी आपलं कॉलेजचं मेन गेट आहे नाही आहे, आपल्या कॉलेजचं नावाचं मेन गेट, त्याच्या समोरच पहिले स्पीड ब्रेकर आहे आणि तिथेच लिकेज झालं. तर सगळं रिस्की काम होतं नाही का. बघू शकते किती प्रेशरने लिकेज होते पेट्रोल, किती बघा. आणि थोडंसं पण काय झालं पूर्ण रिस्की होतं. बघू शकता किती बघा, तिथे एक टँकर आलता, दुसरा त्याच्यानंतर ॲम्ब्युलन्स होत्या 2 तिथे बसला. काही प्रेशर एवढं खतरनाक होतं ना, त्याला थोडंसं पण काय झालं असतं ना, लय रिस्की होतं नाही का ते. मग नेलं नाही का आपलं टँकर, थोडंसं रिकामे केलं. किती आय थिंक सो 10,000 का 12,000 लिटर होतं ते पेट्रोल. नेमकी कॉलेजच्या बाहेरच बंद झालं नाही का, म्हणजे लिकेज झालं थोडं. तर मग त्याला ढकलत नेलं नाही का. नंतर घेऊन चालले होते ढकलत. आता नेला असं पुढं जाऊन काढलं बिडलं असं पेट्रोल पंपापाशी पेट्रोल. मग जरा सेफ्टी होती नाही का. तर होती थोडी रिस्क, तर मग होती थोडी रिस्क पण केलं हँडल नाही का, व्यवस्थित केलं, काय टेन्शन नाही. काहीच तुम्ही बघितलंच असेल कसं लिकेज झालं तर फार एवढंच लिकेज होतं पण किती प्रेशरने पेट्रोल निघत होतं नाही का. ते रिस्की होतं, फार गर्दी झाली नाही का. तर मग चालतंय आजसाठी एवढंच. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया का नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, भेटूया.